शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसला उत्तर मुंबईमध्ये आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये नेमका उमेदवार कोण असावा असा प्रश्न पडलेला दिसतोय, कारण अजूनही नावं जाहीर झालेली नाही आहे। आपल्यासोबत प्रकाश सुर्वे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, नेमकं उत्तर मुंबईचे तुम्ही सुद्धा आमदार आहात, असलम शेख यांच्या नावाची आता चर्चा सुरू आहे, त्या ठिकाणी एखादा सेलिब्रिटी सुद्धा शोधला जातोय अशी माहिती मिळते, काय म्हणाल? असलम शेखनी यावं, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। आम्ही सुद्धा वाट बघतो असलम शेख साहेबांनी आलं पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी, उत्तर मुंबई काय ते त्यांना पूर्णपणे कळून चुकेल। नक्कीच, पण तिथे काँग्रेसचा उमेदवार जिंकणार नाही असं म्हणावं किंवा टफ देईल असं पण वाटत नाही? डिपॉझिट जप्त होणार आहे साहेब। आता याच्यावरून समजून जा तिथे आम्ही किती स्ट्रॉंग आहोत। माझ्या मतदारसंघामधून मी त्यांना 1 लाखाचं लीड देणार आहे। बाकी सर्व BJPचे नगरसेवक आमचे BJPचे आहेत, काही आमचे नगरसेवक आहेत, त्याच्यानंतर सर्व आमदार BJPचे आहेत। त्यामुळे तिथे तसं काय प्रश्न, मागच्या इलेक्शनला 5.25 लाखाचं लीड होतं। यावेळी मोदी नंतर सेकंड रँकला पियुष गोयल असते याची मला खात्री आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर AC। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए। V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नक्कीच, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आणि आता तर श्रीकांत शिंदे यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला। 500 कोटींचा घोटाळा श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून झालेला असं म्हणतायत। चंदा दो और धंदा लो असा व्यवहार सुरू आहे, असा घणाघात आरोप केलाय त्यांनी। असं आहे, श्रीकांत शिंदेवर त्यांना पहिला तर बोलायचा अधिकार नाही आहे। खिचडी घोटाळ्यात कोण आरोपी गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या भावाचा काय रोल आहे ते पण त्यांना माहिती आहे। स्वतः पत्रावाला चालमध्ये ते 1 वर्षभर आत राहून आलेले आहेत। त्यामुळे अशा माणसांनी एखाद्या चांगल्या मनुष्यावर बोलणं, जे स्वतः आयुष्यात कधी निवडून येत नाहीत, आणि श्रीकांत शिंदे या मागच्या टर्मला निवडून आलेला उमेदवार खासदार आहे आणि ह्या टर्मला सुद्धा भारी संख्येने निवडून येणारा खासदार आहे। त्यामुळे अशा कुणाबद्दल आपण काय बोलते असं त्यांनी तारतम्य राखलं पाहिजे। मला वाटतं त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे आणि त्यांनी त्याची ट्रीटमेंट घ्यावी। एक शेवटचा प्रश्न आहे, तेजस्विनी घोषाळकर यांनी सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढलेले। ते म्हणतात की माझ्या पतीसोबत जे काही घडलं त्याची जेवढी फास्ट इन्क्वायरी व्हायला हवी होती ते एवढी झाली नाही आहे, आणि सलमान खान यांच्या घरावर फायरिंग झाल्यावर सरकार तत्परता दाखवत आहे। याला उत्तर कसं देणार तुम्ही? कुठलाही गुन्हा आहे, गुन्ह्याची उकल लवकरात लवकर झाली पाहिजे। आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे तसं मी पत्रव्यवहार केलेला आहे की अभिषेक घोसाळकरवर जो निर्गुण हत्याकांड झालेला आहे त्याची फास्ट ट्रॅकवर चौकशी व्हावी, आणि सरकार त्याबद्दल गांभीर्याने घेतं आहे। त्यामुळे तेजस्वीनी तेवढं काय घाबरून जायचं कारण नाही। सरकार कानून के हात बहुत लंबे होते, कोई इससे बचने वाला नाही आहे, आणि आमचं सरकार आहे, प्रत्येकाला न्याय देणारं सरकार आहे। शिंदेसाहेब आमच्या प्रत्येकाला न्याय देणार आहेत। त्यामुळे तिच्यावर झालेला त्याच्यावर जो प्रसंग उद्भवला आहे त्याची आम्ही पूर्णपणे गांभीर्याने दखल घेऊन त्याबाबतीत कारवाई सुरू केलेली आहे। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।